तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर 27 ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे वादळी वारा, सोसाट्याचा वारा, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे, याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे। आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि हा नकाशा आहे 27 ऑक्टोबर 2025 रोजीचा, की ज्यावरती 27 तारखेचा हवामान अंदाज हा प्रत्येक जिल्ह्यासाठी कसा असेल याविषयीची माहिती दिलेली आहे आणि ती आता आपण येथे व्यवस्थित सविस्तरपणे समजून घेऊया। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही आपला हा नकाशा पाहू शकता। हा राज्याचा नकाशा आहे की ज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, त्याबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई व त्याबरोबर रायगड असेल व पुण्याचा संपूर्ण भाग आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर सातारा, रत्नागिरी, त्यानंतर सोलापूर, हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता। हे सर्व जिल्हे जे की मी रेड कलरमध्ये टिक केलेले आहेत, हे सर्वच जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून येलो अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत, म्हणजेच या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा आहे। तर हा झाला सतर्कतेचा इशारा। तर आता या जिल्ह्यामध्ये जो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये आता हवामान कसं असेल, यामध्ये पाऊस कसा असेल याविषयीची माहिती आपण येथे सविस्तर पाहूया। त्यामध्ये हे जे सर्व जिल्हे तुम्ही येलो अलर्टमध्ये पाहू शकता, जे की मी रेड कलरमध्ये टिक केलेले आहेत, या जिल्ह्यामध्ये काही तुरळक ठिकाणी विजेंचा कडकडाट व वादळे हे पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर याच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, या जिल्ह्यातील काही तालुक्याच्या भागाच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा देखील पाहायला मिळेल आणि हा रिपोर्ट आहे 27 ऑक्टोबर 2025 रोजीचा। व त्याचबरोबर या पावसासहित या जिल्ह्याच्या म्हणजे या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याचा वेग असणार आहे 30 ते 40 किलोमीटर प्रति तास। अशा प्रकारचा वारा देखील या सर्व जिल्ह्यामध्ये वादळी वारा म्हणजे सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचा रिपोर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने या सर्वच येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांसाठी वर्तवलेला आहे व जारी केलेला आहे। आणि केलेल्या अंदाजानुसार व दिलेल्या माहितीनुसार या सर्वच जिल्ह्यामध्ये हवामान अशा प्रकारचं असणार देखील आहे। कारण आपण मागील 2-3 दिवसापासूनचे जे नवीन अपडेट्स पाहत आहोत, हवामानाचे अपडेट्स पाहत आहोत, त्या अपडेटनुसार देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिल्याप्रमाणे, सतर्कतेचा इशारा हा दिल्याप्रमाणे तेथील तशा प्रकारचं हवामान आणि तेथे तशा प्रकारचा पाऊस देखील आणि वादळी वारे असतील, मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, विजेंचा कडकडाट असेल, वादळे असतील, अशा प्रकारचे हवामानाचे जे अंदाज आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तशानुसार तेथे तशा प्रकारच्या प्रतिक्रिया या पावसाच्या घडत देखील आहेत आणि तुम्ही पाहू शकता ज्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे तेथील बऱ्याच भागांमध्ये पाऊस हा पाहायला मिळाला। तर ही होती माहिती या येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्याबद्दलची। तर आता आपण पाहूया उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील हवामान कसं असेल याविषयीची माहिती। त्यानंतर तुम्ही येथे आपल्या राज्याच्या खालच्या भागामध्ये पाहू शकता, येथे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरचा समुद्र किनाऱ्याचा भाग आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी आहे। या जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता हे जे खालील 2-3 जिल्हे आहेत त्यामध्ये कोल्हापूर असेल, कोल्हापूरसाठी देखील अशाच प्रकारचा रिपोर्ट असेल। तेथे देखील वादळी वारे, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि या वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असा पाहायला मिळेल। आणि त्यानंतर तुम्ही हे 2 जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये असणार सिंधुदुर्ग व रत्नागिरी, हे जे दोन जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि या देखील जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचा रिपोर्ट हवामानाबद्दल असणार आहे। तेथे देखील तुरळक ठिकाणी विजेंचा कडकडाट पाहायला मिळेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व सोसाट्याचा वारा देखील या 2 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आता त्यानंतर आपण उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हे पाहूयात की जे बाकीच्या काही अलर्ट्समध्ये देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे आहे सांगली, त्यानंतर असणार हिंगोली, परभणी, जालना व जळगाव, हे जे जिल्हे तुम्ही पाहू शकता, हे जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यांसाठी देखील ग्रीन अलर्ट आहे। येथे देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळून तेथे देखील विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे। कारण या जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्ट जरी असला
तरी येथे विजेचं साईन हे या जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण उर्वरित जिल्ह्यांचा वेदर रिपोर्ट काय आहे तो येथे पाहूया. त्यामध्ये असणार बुलढाणा, वाशिम, त्यानंतर आहे अकोले, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारदरा व गोंदिया. हे देखील तुम्ही जिल्हे पाहू शकता. या जिल्ह्यामध्ये फक्त ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांवरती कशाही प्रकारचं साईन, कशाही प्रकारचं चिन्ह हे देखील देण्यात आलेलं नाही. आणि या जिल्ह्यांसाठी देखील काही स्पेशल असा रिपोर्ट, वादळी वारा, मध्यम हलक्या पावसाचा अशा प्रकारचा रिपोर्ट नाही. येथे देखील हवामान स्थिर असेल, कारण येथे ना ढगाचं चिन्ह आहे ना येथे कोणत्याही प्रकारच्या विजेचं चिन्ह आहे. त्यामुळे हे जे उर्वरित 7-8 जिल्हे असणार आहेत जेथे ग्रीन अलर्ट आहे आणि तेथे कशाही प्रकारचं चिन्ह नाही, तेथे हवामान देखील शांतच असणार आहे. पण तुम्ही पाहू शकता, आपण आत्ताच आपल्या दिलेल्या म्हणजे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या रिपोर्टनुसार आपण माहिती पाहिलेली आहे की महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात कुठे कुठे पावसाचा अंदाज कसा असेल, कुठे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, कुठे कुठे विजेंचा कडकडाट, तर कुठे सोसाट्याचा वारा, याविषयीची सविस्तर माहिती आपण इथे पाहिलेली आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहू शकता की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने 27 तारखेचा हवामान अंदाज वेदर रिपोर्ट हा दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित पाहू शकता की आपल्या राज्यातील 100% जिल्ह्यांपैकी आज तरी कमीत कमी 70 ते 75 आपण असे टक्केवारी देऊ शकतो की त्या जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. म्हणजेच असं एकंदरीत समजून येतंय की 2-3 दिवसापासूनचं जे काही हवामान अंदाज आपण पाहतोय त्या अंदाजानुसार आजचा जो हवामान अंदाज आहे यामध्ये जी पावसाची टक्केवारी आहे आणि जी येलो अलर्टची जिल्ह्यांसाठीची जी टक्केवारी आहे ती आता कशी प्रकारे कमी कमी येत चालली आहे. म्हणजेच पाऊस हा राज्यातून काही प्रमाणात तरी कमी कमी होत चालला आहे, अशा प्रकारची तरी रिपोर्ट आपण एक अंदाज लावू शकतो. कारण आत्ताच मागील 2-3 रिपोर्ट पाहता एक 25 तारखेचा असा होता की 25 तारखेला 33 जिल्हे, 36 जिल्ह्यांपैकी 33 जिल्हे हे येलो अलर्टमध्ये होते. या 33 जिल्ह्यामध्ये वादळी वारा, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट अशा प्रकारचे जे काही हवामान अंदाज आहे तो देखील देण्यात आला होता. त्यानंतर आपण कालचा रिपोर्ट पाहिला तर काल एकूण 26 जिल्हे होते की त्या 26 जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट हा जारी केला होता. आणि आज तुम्ही पाहू शकता या 26 जिल्ह्यांपैकी बरेचसे जिल्हे आता येथे कमी झालेले आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे ग्रीन अलर्टमध्ये जिल्हे आलेले आहेत ते ग्रीन अलर्टचे जिल्हे आणि एकूण जिल्हे यामधून मायनस करून जेवढे जिल्हे राहतील तेवढ्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर ग्रीन अलर्टमध्ये असणारे जिल्हे येथे आपण पाहूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा एक खालचा 12. तर 36 मधून आपण जर 12 मायनस केले तर एकूण 24 जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने 27 तारखेसाठी दिलेला आहे. म्हणजेच 26 जिल्हे त्यामधून आता एक थोडी टक्केवारी कमी होत चालली आहे, अंदाज देखील कमी होत चालला आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की पाऊस देखील आता राज्यामध्ये कमी कमी होत असल्याचं दिसून येत आहे. अशा प्रकारचा रिपोर्ट हा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण 27 तारखेचा वेदर रिपोर्ट, पावसाचा रिपोर्ट काही अशा प्रकारे पाहिलेला आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.